टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत मानकोली में माननीय श्री गणेश दादा केने साहब के द्वारा आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर उपस्थित थे, जिनका मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया। और हम आपको बता दें कि गणेश दादा केने साहब जो है अपनी बात को रखते हुए भावुक से लग रहे थे। भी ऑनलाइन जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत। काफी टाइम बड़ा था उन्होंने इस संपूर्ण माननीय वैसेने तर भिवंडी तालुक्याने पहिली जगदीश यांच्याबद्दल आपण स्वागत करणार। अल्ताफ शेख, मोनिश पाटील, नमस्कार। ओम श्री गणपती नमो नमः। स्वर्गीय कबीर निर्मल चषक मी फक्त ठरवते आणि माझे सहकारी रवी, रुपेश म्हात्रे, बिंदास माली, दयानंद माली, जयवंती, शरद चाचू, आम्ही फक्त स्वर्गीय कबीर निर्मल चषकाची सुरुवात कशी करायची हे नियोजन करून देतो आणि ते बाकी पार पाडायचा कार्यक्रम साहिल केली, कालीराम केली, संकेश केली, प्रेमनाथ माली, सुजय हे या टुर्नामेंटसाठी अहोरात्री मेहनत करून तशीच आमची नवीन 40+ क्रिकेटची टीम कॅप्टन अविनाश माली, कालीराम माली, देवानंद भोईर, योगेश दलवी, अभिजित भिगारे, रमाकांत केली, संतोष केली हे या टुर्नामेंट कशी पार पडेल आणि त्यांचे इतर सहकार्य त्यांच्याबरोबर ही टुर्नामेंट पार पाडली जाते। परंतु मला इथे बोलताना अतिशय आनंद होतो की पर्व 5वे जवळ येत जाते, त्या अनुषंगाने टुर्नामेंटचा प्रत्येक वर्षी रूप बदलत जातो। ही खरी पांडुरंगाची देण आहे, परंतु ही टुर्नामेंट मी माझ्या भावाचे नावाने फिरवतो ते जरा दुःखच आहे, परंतु काही असो चला। हा जो तुम्ही क्रीडांगण बघताय, मागच्या टायमाला आम्ही या क्रीडांगणाला भरपूर खर्च करून हे स्ट्रीट लाईटची सेवा उपलब्ध केली। त्यावेळेला काही गावातल्या लोकांचा विरोध होता की पहिला पाण्याचं बिल भरा आणि नंतर तुम्ही स्ट्रीट लाईट मैदानाला लावा। परंतु मी ग्रामपंचायत सरपंच असल्या कारणाने किंवा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य पण आहे, मी त्यांची मागणी माझ्या डोक्यात ठेवून आम्ही हे कार्यक्रम चालू केले। परंतु आम्ही स्ट्रीट लाईट लावल्यानंतर 4-5 महिन्यानंतरच मग आमच्या गावावर 25 वर्षापासून 95 लाख रुपयाची पाणीपट्टी थकीत होती। ती पाणीपट्टी थकीत असताना एकाकडनं आम्हाला एक धनादेश आला आणि त्या धनादेशाची ग्रामपंचायत मार्फत वाटणीचाही रूपरेषा करून मोकळी झालेली। परंतु माझ्या मनामध्ये काही वेगळंच होतं। मी माझा आत्या भाऊ अरविंद माली, अविनाश माली यांच्याशी चर्चा करून 25 वर्षाचा पाण्याचा थकीत बिल थोडासा कमी करून आम्ही पूर्णपणे तो पाण्याचा बिल गावकीचा पूर्णपणे बिल भरून टाकला। आणि त्याच अनुषंगाने ज्या मार्फत लोक इथे सांगत होती की स्ट्रीट लाईट तुम्ही लावू नका, त्याच्यातले एक माजी सरपंच आहे, एक माजी उपसरपंचाचा मिस्टर आहेत आणि एक त्याचं नाव काय त्याला जानवर म्हणून बोलतात, जानवर, तोही आता एक या क्रिकेटच्या टीममधलं काहीतरी सदस्य म्हणून आहे। परंतु ती माझ्या मनामध्ये जी शंका होती ती मी पूर्णपणे करूनच टाकली। तदनंतर मग मी मागच्या टायमाला सांगितलं होतं की या मैदानावर ते हिरवल करून टाकेल, परंतु पावसाळ्यामध्ये आमचे खांब परत वाऱ्याच्या अनुषंगाने परत सर्व खांब लाईट आमची पूर्णपणे खाली पडली आणि त्यानंतर मग एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। आणि त्याच्या अगोदर मी माझ्या
गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या अध्यक्षाला किंवा गावाल्याने एक शब्दही दिला होता की मानकोली प्रीमियर लीग ही नाईटलाच खेळवली जाईल, आणि तो शब्द माझ्या मनामध्ये असताना मी तो विचार करूनच परत आम्ही या स्ट्रीट लाईटची पुनरावृत्ती केली, आणि आज या तुमच्या समोर परत जी स्ट्रीट लाईट आहे ती मानकोली ग्रामपंचायत करेल असे सांगूनच केली, परंतु ग्रामपंचायतकडे तसे काही पैसे वर्ग न करता ती जिम्मेदारी मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन ग्राउंडचे अध्यक्ष श्री रुपेश म्हात्रे आणि सल्लागार सचिन माली यांना याची पूर्णपणे जाण असून त्याच्याबरोबर रवी पाटील आणि दयानंद माली यांना सुद्धा माहीत आहे. परंतु सांगताना एकच खेद वाटते की ही एवढी मोठी टुर्नामेंट इथे आपण सादर केली, आणि त्या टुर्नामेंटमध्ये एक गाव एक गट संघ, 40+ संघ आणि रेग्युलरचे संघ, गावातले काही मातेपुरे लोकांचं असं मत आहे की ही टुर्नामेंट आपण एक 40+ एक गाव इथेही खेळायची नाही आणि पुराणाही टुर्नामेंटमध्ये खेळून द्यायचं नाही. त्या अनुषंगाने माझा जरासा रागच आला, आणि मग राग आल्यानंतर माझ्याकडे 3 पर्याय असतात. पहिला प्रश्न मी माझ्या बायकोला विचारतो, दुसरा प्रश्न मी गिरीश म्हात्रेला विचारतो, आणि तिसरा प्रश्न मी बबलू शेठला विचारतो. त्या रात्री मी विचार केला की जर मी आता घरी गेलो तर बायको बोलेल की तुम्ही टुर्नामेंट चालू असताना घरी कशा काय, म्हणजे काहीतरी टेन्शन. गिरीश शेठला फोन करायचा विचार केला तर तो गोव्याला होता. मग मी बबलू शेठशी संपर्क साधला. बबलू शेठने मला बोलले की काय, बोलला मला काम आहे. तो बोलले ये मी घरी. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी बाहेरूनच त्यांना बंगल्याच्या आतूनच आवारातनं एक टेक्स्ट मेसेज केला की मी आलोय. ते बोलले की तू ये आतमध्ये, मी जेवायला बसतो. मग मी तिथे गेलो. मला बोलले काय काय अडचण आहे, नारी वगैरे नाही का टुर्नामेंट ठेवले. मी बोलले तसा कार्यक्रम नाही. मग बोलले काय करा, मी जेवतो तुम्हाला समजावून सांगू. मग मी मला त्याला झालेला वृत्तांत त्यांना सांगितला की मी गावासाठी एवढा प्रयत्न करतो, आणि गावातल्या लोकांचा असा जर हावभाव असेल तर मग माझी प्रतिक्रिया काय असायला पाहिजे. तो बोलला बघ दादा, मी तुला एक शॉर्टकट शब्दामध्ये सांगतोय, ते तू पकडून चाल. मग त्याने मला सांगितलं की कोणाचा ताण जास्त घ्यायचा नाही, आणि कशामुळे आपल्याला ताण घ्यायची गरज आहे. आपण कितीही चांगले स्वच्छ आणि निर्मळ मनाने गावाचं काम करत राहायचं, आणि ते काम करताना आपण कोणाला डोक्यात ठेवायचं नाही. कारण आपण कितीही चांगलं काम केलं ना तरी 40% गावं आपल्या विरोधातच जाणार आहे. 40% गावं आपल्या विरोधातच जाणार आहे. त्याच्यामुळे परमात्मा आपल्या बरोबर आहे, आणि परमात्मा करेल तेच बरोबर आहे. माझं तुला एकच सांगणं आहे की फक्त पापाला घाबरायचं आणि आपल्या आईबाबाला, पापाला घाबरायचं आणि आपल्या आईबाबाला घाबरायचं, बाकी काय कोणाला घाबरायची गरज नाही. मग त्याने मला असंही सांगितलं की बघ, आपण आपली किंमत किंवा आपल्या आईबाबाची किंमत ही वजन काट्यावर कळत नाही. आपल्या आईबाबाची किंमत ही वजन काट्यावर कळत नाही, तर ती आपल्या पोरांच्या थाटावर कळते. आणि बाकीचं तुझं कार्यक्रम कसं आहे ते चालू ठेव. मी मला त्याच्यातनं काय बोध घ्यायचा तो घेतला, आणि मी त्याला नमस्कार करून तिकडनं निघून आले. निघून आल्यानंतर 12:30 वाजता परत फोन आला की बाई कसं आहे. मी बोल गॉड ब्लेस यू, कारण त्यांनी सांगितलेली संकल्पना ही माझ्या मनात उतरून घेतली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. मानकोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच यांनी स्वतःच, आणि या स्पर्धेत कल्याण साईडला डेडिकेटेड रिजनला चित्रची आहे. या स्पर्धेच्या अंतिम दिवसातून आज जितू गवलीच्या टीमला डबल धमाक आहे. हा नवीन 40+ फायनल, यानंतर एक गाव एक गट 40+ मधून देखील जय मल्हार वाघबील या संघाबरोबर आज संघ फायनल खेळणार आहे. आमचं मी सुरुवातीपासूनच कौतुक केलेलं आहे. हाताला मोठी दुखापत असून देखील एका हाताने गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, फलंदाज. स्वागत गोलंदाज चंदन मुकादम. आपण माझे सर्वची कपिल पर्व आपण माझे कपिल सर्व साईड केले माध्यमातून स्पर्धा परिणाम माले यांचे संकेत केली, सुकेत माले तयारी केली, त्यांच्या माध्यमातून अतिशय वर्षातले
त्याचा विशेष स्वागत सन्मान केला जातो. धन्यवाद. सन्मान केला जातो. शिवाचे सर्व मान्यवरांचा सन्मान केला जातो. पराभव जिवारी लागेल तो मात्र स्वयंभू पायगाव संघाच्या, कारण त्यांच्या धावा फार कमी झाल्या. कालेर बद्रामध्ये संघ विजयी झालाय आणि चषकाचा मानकरी झालाय. फायनल जिंकली त्यानं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन अभिनंदन. मात्र एक गाव 40+ मिहिर स्पोर्ट्स बरोडी वर्सेस स्वयंभू पायगाव या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर एक